कथा सुरू झालेली नाही. काल आपण पाहिलं नारद एक वेळेस धावपळ करीत बद्रिका आश्रमाला गेलेले. भागवताची महिमा अशी की यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना अनायसेन तत्सर्व सप्ताह श्रवणे लभे. जे फळ तपस्या करून हजारो वर्षे तप करून सुद्धा जे फळ प्राप्त होत नाही ते 7 दिवस कथा ऐकल्याने प्राप्त होते. यत् फलम नास्ति तपसा न योगेन. अष्टांग योगाचा अनेक वर्षे अभ्यास करूनही क्लेशच भोगावं लागतात. क्लेशो अधिक तरसते श्याम अव्यक्त सक्त चेतसा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी व्हायची उपाधी दम्म धर्म. त्यांनी लाभ काही नाही. अहंकार वाढायचे दंभ वाढण्याची शक्यता असते. पण योगाची या वाटा जे निघाले गा सुपडा त्या दुःखाचा जी वाटा भागाला. जे योगाच्या मार्गाला जातात त्यांना दुःखच पदरात पडते. लोहाची चणे जे बोचरिया पडती खाणे. बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खायला दिले तर खाईल. तसं योग हा फार दुःखाची बाब आहे. क्लेश होऊ शकतात. आणि श्वासाचं प्राणायामामध्ये श्वासाची जर गडबड झाली नाना प्रकारचे रोग होऊ शकतात. पण योगाने काय होणार नाही. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना. समाधी योगाने सुद्धा जे प्राप्त होणार नाही. 7 दिवस अगदी मधुर भगवंताची लीला ऐकून ते फळ प्राप्त होते अगदी बसल्या जागेवर. काय करायचं नाही. फक्त शिर बसायचं निष्ठानं ऐकायचं. दुसरं काय काम. अभ्यास करायचा आहे का काय. ऐकायला काय अभ्यास करावा लागत. बोलणाऱ्याला अभ्यास करावा लागत. ऐकणाऱ्याने नुसते तल्लीन होऊन जरी हे खांबाला टिकून किंवा बलीला टिकून बसले झोपले तरी लोक मनावर पद्धतशीर ऐकत. काय तल्लीन समाधी अवस्थेत ऐकायला नुसतं ऐकायचं काम आहे. अनायसेन तत्सर्व सप्ताह श्रवणे लभेत. हे फलम नास्ति तपसा न योगेन समाधी. कही सुनई अनुमोदन करईन ते गोपदैव भवनिधी धरई. कही सुनई रामचरित मानस मध्ये. कही म्हणजे प्रवक्ता सांगणारा आणि सुनई म्हणजे श्रोते श्रवण करणारे श्रोते. आणि अनुमोदन करणारे चांगला कार्यक्रम आहे बुवा असं म्हणणारे. हे तिन्ही सुद्धा म्हणतात कहई सुनई अनुमोदन करईन ते गोपदैव भवनिधी. भवनिधी म्हणजे भवसागर. जन्म मृत्यूचं चक्र जे भवसागर त्याला म्हणतात. ते पार करणं फार कठीण आहे. परंतु निस्तं श्रवण आणि कथा करणं श्रवण कीर्तन केल्याने ते तिन्ही सुद्धा अनुमोदन करता प्रवक्ता श्रोता तिघची तिघ अनायसे भवनिधी तरई ते गोपदैव. गोपद म्हणजे गायीच्या खुराप्रमाणे. भवसागर खूप मोठा आहे कळतच नाही त्याचा अंत लागत नाही. परंतु गायीचं खुर एखादं लहान मुलगा सुद्धा पाय पलीकडे टाकू शकतो. तसं कथा श्रवण करणारा सहज त्या भवसागराला पार करून जातो तरुण जातो. हे चरित जोगावई हरिपद पावई तेन परे भवकूप. गाणारा सुद्धा हे चरित जोगावई हरिपद पाव म्हणून याला पुण्य श्रवण कीर्तन म्हटलेले. तर नारदजी व्याकुळ व्यग्रचित्त होऊन बद्रिका आश्रमाला गेलेले. तर 4 कुमारांनी विचारलं की
संसारी माणसासारखं तुम्हाला व्यग्रचित्त होण्याची काही गरज नाही. एवढं पळता कशाला, कुठे गेले होते? नारदांनी सांगितलं अहम तो पृथ्वीम जात. पंख्याची गरज आहे का? हा तिकडे मांडा, हे आवाज फार आहे, नाही तर हा बंद करून टाका, गरज नसते. थोडं त्रास सहन करा, तपस्या करा. आवाज खूप आहे जास्त. मला काही फरक पडत नाही, मी कसल्याही गरमीत कथा करतो. तुमचं तुम्ही बघा. तुम्ही सुद्धा थोडं सहन करा, लाभ होईल. परीक्षित महाराजांनी खूप सहन केलं, 7 दिवस खाल्लं नाही, पिल्लं नाही, काय नाही. नारदांनी सांगितलं अहम तो पृथ्वीम जाता दृष्ट्वा सर्वोत्तम. मी पृथ्वीवर गेलो होतो, याच्यासाठी गेलो होतो. पृथ्वी अतिशय सर्वोत्तम आहे असं समजून गेलो. परंतु कलियुगामुळं बोल नका, काय प्रॉब्लेम? पृथ्वी सर्वोत्तम आहे हे समजून मी पृथ्वीवर गेलो, पण आता त्या ठिकाणी काही चांगलं राहिलं नाही. कारण कलियुगामुळं असं नारदजी म्हणतात, पापामुळे झाले सत्याचे वाटोळ. काम क्रोध महालोभ तृष्णा व्याकुल चेतसा ते तिष्ठन्ति तीर्थानि तीर्थसारस्ततोगत. काम क्रोध महालोभ असे महात्मे सुद्धा तीर्थात राहायला लागले. त्याच्यामुळे तीर्थाची महिमा नष्ट झाली. नारदजी सांगायला लागले कलियुगात अशा घटना घडायला लागल्या. विप्रेर भागवती वार्ता गेह गेह जने जने कारिता कनलोभेन कथा सारस्ततोगत. कथेचा पण फायदा काही होईना लोकांना, श्रोत्याला ना ऐकणाऱ्याला. म्हणले का? विप्रेर भागवती वार्ता गेहे गेहे जने 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 गेहे गेहे. गेहे म्हणजे प्रत्येक घरी जाऊन कथा करायला लागले. 4 माणसं का असं, पण माझी कथा ठेवा म्हणायला लागली. माझी कथा ठेवा, ऐकून बघा एक बार मी किती चांगलं बोलतो. आवडल्यानंतर पैसे द्या असा सौदा करायला. विप्रेर भागवती वार्ता गेहे गेहे. गेहे म्हणजे प्रत्येक घरी, घरोघर कथाकार झाले. आणि जने जने प्रत्येक माणसाला पकडून कथा करायला लागते. त्यामुळे कथेचं सार निघून गेलं. कथा सारच तत्व. पंडितास्तु कलत्रयेन रवंती मैसा योग. पंडित लोक आहेत ते कलियुगामध्ये कलत्रयेन रमंती मैसा योग. रेड्यासारखं पुत्र उत्पादने दक्ष आदक्ष मुक्ती साधने. संतान उत्पत्तीमध्ये दक्ष आहेत पंडित, पण मुक्तीची साधना करायला, भजन करायला, मुक्त होण्यासाठी साधन करायला आदक्ष मुक्ती साधने, त्याच्यामध्ये दक्ष नाही. नारद सांगतात 4 कुमारांना, फिरत फिरत मी श्रीरंगम रामेश्वर सगळं करून वृंदावनला आलो. आणि वृंदावनला आल्यानंतर तिथं थोडं आश्चर्य दिसलं मला. 2 पुरुष म्हातारे होऊन झोपलेले आणि एक तरुणी त्यांना उठवायचा प्रयत्न करते. आणि तिची सेवा करणाऱ्या सुद्धा दुसऱ्या सुंदर स्त्रिया आहेत. मला ते थोडं आश्चर्य वाटलं की हे पुरुष कोण आहेत आणि स्त्री कोण आहे. म्हणून मी सहसा महिलात सामील न होणारा पण तिथे जाऊन जवळ गेलो आणि तिला विचारलं काय प्रकार आहे हा आणि तू कोण आहेस.
आणि त्यांनी सुद्धा सांगितलं इकडे या म्हणले थांबा जरा, भो भो साधू क्षणम तिष्ठ, हे साधू महाराज थोड्या वेळ इथे येऊन थांबा, माझं दुःख निवारण करा. म्हणले तू कोण आहे? विचारल्यानंतर तिने सांगितलं आम भक्तिरिती ख्याता, मी भक्ती आहे आणि हे माझे मुलं आहेत 2 ज्ञानवैराग्य. भक्तीची मुलं आहेत. ज्ञान वैराग्य ही भक्तीची मुलं आहेत. त्याचा अर्थ ती भक्तीपासून जन्मतात. असं समजून घ्या की ज्याच्याकडे भक्ती आहे त्याला ज्ञान वैराग्य प्राप्त करावं लागत नाही, ते आपोआपच तिथं उत्पन्न होतं. वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजिता जनित्यासु वैराग्य. जनित्यासु, जनेती म्हणजे जन्म देते. भक्ती ही ज्ञान वैराग्यांना काय करते? जन्म देते. वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजित जनित्यासु वैराग्यम ज्ञानम च हेतुकम. ज्ञान आणि वैराग्य, आणि ज्ञान आणि वैराग्य म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं. वैराग्य खूप मोठा शब्द आहे, त्याचे गलत अर्थ पण होतात. वैर संधी केली तर बघा, वैर आणि आग असा अर्थ होतो. वैर आणि आग ज्याच्यामध्ये भरलेली ठोस ठोस के व वैराग्य असा पण अर्थ होतो. पण वैराग्य म्हणजे त्याग. त्याग करावा लागत नाही. भगवंतावर आसक्ती झाल्यानंतर संसाराचा त्याग करा म्हणायची गरज पडत नाही. बोलायला नाही काही त्याग करा म्हणायची गरजच नाही, कारण आपोआपच गोपींना घर सोडा म्हणायची गरजच नाही. घर नाही सोडलं तरी त्यांना ते कृष्णाचं वेड लागलेला असतो. तो काय म्हणे, चंदे येणे मोहिले गोविंदे. भगवंताचं येड लागणं हेच वैराग्य. भगवंताच्या लीलामध्ये तल्लीन होऊन जाणं हे वैराग्य. संसाराला विसरून जाणं म्हणजे त्याग करायची गरजच नाही. घरी राहून सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. घरी राहून सुद्धा तुम्ही त्याग करू शकता. घरी राहून सुद्धा वनात राहिल्यासारखं आहे. आणि वनात राहून जर गावातलं चिंतन करीत असलं तर काय वैराग्याचा उपयोग नाही. त्याचा अभंग सुद्धा आहे. वनी असोनी वनिताची चिंतेचे तरी तपची वाहू गे जाई जे राय. वनात राहून काय आहे? घर बांधले डोंगरी आणि इसे हिंडे दारोदारी. त्याच्यापेक्षा घरात राहून कृष्णावर आसक्ती होणं, भगवंतावर आसक्ती होणं आणि संसाराची आठवण न राहणं हेच खरं वैराग्य. आणि ज्ञानही तेच खरे. त्यालाच ज्ञान म्हणतात. भगवंताला जाणणं, भगवंताला समजून घेणं त्याला ज्ञान म्हणतात. यस्मिन् विज्ञाते सर्वमेव विज्ञातम भवति. ज्याला जाणल्याने सगळं काही जाणलं जातं. हे ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी पडलेले. तर म्हातारे होऊन पडले, ते वृद्ध अवस्था प्राप्त झाली. तिने सांगितले मी भक्ती आम भक्तिरिती ख्याता. हे मे तनय मत. हे जे दोघ आहेत ना हे माझे तनय म्हणजे मुलं आहेत. ज्ञान वैराग्य आमची मुलं आहेत. संसारात जी गोष्ट पाहायला मिळाली नाही ती पाहायला मिळेल अर्धांना. आई वडील म्हातारे होत असते, मुलं तरुण होते. पण अलीकडे असं बी पाहायला मिळतं. मुलं लवकर जातात, आई वडील मागे राहतात. कारण पिल्यामुळं. पिणाराचे तो फायदे असतात. 2-3 फायदे असतात पिणाराचे. एक तर त्याला पिसाळं कुत्र चावत नाही. एक वडिलाचा दिवस घालायची पाळी येत नाही. 2 आणि म्हातारपणाचं दुःख भोगावं लागत नाही.
हे 3 लक्षात आलं पिणाऱ्यामध्ये. पिसाळा कुत्रा ह्याच्यासाठी चावत नाही, कारण लयजिम खेळत चलतो, डुलत चलतो रस्ता. कुत्र्याला वाटतं माझ्या अंगावर पडा फिरत काय, त्याच्यामुळे ती लांबून जातं पळून. पिसाळलेलं सुद्धा. आणि म्हातारपणा पाहावं लागत नाही म्हणजे तरुण वयातच जातो. आणि वडिलाच्या आधी जातो, त्यामुळे वडिलाचं श्राद्ध घालायचा प्रश्नच. हे लवकर होते ह्यांचं. म्हणजे तसं हे ज्ञानवैराग्य थोडं म्हातारं झालं. म्हणले तू कुठं आली काय, असं नारदाने विचारलं. म्हणले उत्पन्न द्रविडी साहम, मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले. थोडं रूपक टाईप आहे. भक्ती कुठं द्रविड देशात उत्पन्न होत असते. द्रविड देश म्हणजे तामिळनाडू. तामिळ, पण या त्या भागात हे पाहिलं जातं. मी तिकडे सगळ्या ठिकाणी गेलेलो आहे 2-4 वेळा. तिकडे मंदिरं इतके मोठे मोठे आहेत ना, त्याच्यावरून तिकडे भक्ती फार होते असं लक्षात येतं. आणि भक्तीचे सगळे आचार्य तामिळनाडू तिकडेच उत्पन्न झाले. दक्षिण भारतातलेच आहेत ते सगळे, रामानुजाचार्य वगैरे, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य. पण प्रचार मात्र उत्तरेकडे झाला. सगळे आचार्य तिकडेच. आणि खूप मोठे मंदिर. श्रीरंगमचं मंदिर 150 एकर मध्ये. पण त्याला दाखवणारा माणूस पाहिजे. एक बुर्जावर नेऊन उभा करतात, तिथून पाहिलं त्याची कक्षा 150 एकर मध्ये, त्याचे सर्व गेट वगैरे. उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. कर्नाटकामध्ये वृद्धी झाली म्हणे माझी थोडी, म्हणजे भक्ती कर्नाटकामध्ये वाढली थोडी. उडपीला वगैरे मध्वाचार्य, क्वचित क्वचित महाराष्ट्र. महाराष्ट्रात थोडी कुठं कुठं दिसली. पंढरपूर, आळंदी वगैरे, नाशिक. गुजरी जीर्णताम गता. कोण बोलत? गुजरे जीर्णताम गता. गुजरात मध्ये जीर्ण शीर्ण झाली, म्हातारी झाली. असं पाहिलं जातं की गुजराती लोक व्यापारामध्ये वगैरे दक्ष असतात. डोनेशन वगैरे देतात, दान वगैरे करतात. पण भक्त होणं फार कठीण असतं. भक्त सहसा होत नाही, कवचितच एखादा महात्मा होतो. हे रूपकच आहे एक प्रकारचं. त्यामुळं गुजरातमध्ये होता होईल तेवढी भक्ती कमी असं सांगितलं. पण वृंदावनमध्ये मात्र तरुण झाले म्हणून सांगितलं. म्हणून धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती येत्रच. वृंदावन धाम धन्य, तिथं भक्ती नाचते म्हणे सगळं. पण वृंदावन मध्ये ही घटना घडली. नारदाने सांगितलं काही चिंता करू नको, तुला घराघरात स्थापन नाही केलं तर मी हरीचा दासच नाही. प्रतिज्ञा घेतली, प्रत्येक घरामध्ये तुझी स्थापना करेल. आणि मग गीता पाठ सुरू केला, वेदाचा पाठ केला सुरू. त्या ज्ञानवैराग्याच्या कानात थोडे थोडे उठल्यासारखं करायचे आणि पुन्हा झोपायचे. जांभळे द्यायचे, उठायचे, आळोक फिळोक द्यायचे आणि पुन्हा झोपायचे. नारदाला आश्चर्य वाटलं. मग नारदाला आकाशवाणी झाली म्हणे, हे ज्ञान वैराग्य जागृत करण्यासाठी तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. आणि ते सत्कर्म सुद्धा संत सांगतील तुम्हाला, साधू संत सांगतील. नारदाने विचारायला सुरू केलं आश्रमावर जाऊन प्रत्येकाच्या. पण ते लोक लपून बसायला लागले. त्यांना वाटलं हे अपमानाची बारी.
अपमानाची बारी म्हणजे देवऋषी नारद म्हणजे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र, त्यांना जर भक्ती माहित नसेल, हे ज्ञान वैरागी जागृत होत नसेल त्यांच्याच्यानी, किंवा त्यांना तो मार्ग माहित नसेल, आमच्या चारक्याने काय सांगायचं म्हणून काही लपून बसले, काही उत्तर टाळून दिले, आपल्याला काही नाही असं सांगितलं की वेदाचा घोषण गीता पाठ केला तर तरी सुद्धा जागृत नाही झाले, त्याचा अर्थ आता होणारच नाही. आता दुसरा काय उपाय? वेद वेदांत घोष गीता पाठ मुहुर्मुह, पुन्हा पुन्हा वेदाचा घोष करून सुद्धा जे जागे होत नाही ते आता दुसऱ्याच कुठल्याही उपायाने जागे होणार नाही. आणि शेवटी बद्रिका आश्रमाला आले आणि तीच 4 कुमारांनी तो प्रश्न विचारला, त्यांनी ही कहाणी सांगितली की मी कुठे गेलो होतो. त्यांना पुन्हा हात जोडून विचारलं, म्हणले महाराज काय करायला पाहिजे सत्कर्म? म्हणले काय नाही, तुम्हाला माहिती ते सत्कर्म, मग तुम्हाला पहिलंच माहिती, तुम्ही व्यासांना पहिलंच सांगितलेलं आहे. श्रीमद भागवताची कथा करा, ज्ञान वैराग्य भक्ती सगळे तरुण होतील, नाचायला लागते. त्यांनी सांगितलं की मी तर गीता पाठ केला, त्यांच्या कानात गीताचा घोष केला, वेदाचा घोष केला, त्यांनी जागे नाही झाले. आता भागवताच्या कथेने काय होणार आहे? त्याच्यात पण तोच अर्थ आहे, जे वेदाचा अर्थ आहे तोच भागवतात आहे आणि गीतात पण तोच आहे, त्यामुळं उपयोग नाही त्याचा. तर गुळफेळ नाही करायला, दगुडेच दिसत. तद्यान झालं त्यात. वेद वेदांत म्हणजे नारदांनी प्रश्न विचारला की महाराज भागवतात सुद्धा हे सगळं गीताचं वेदाचाच अर्थ भरलेला आहे, तेव्हा त्यांनी काय फायदा? मी हे केलेलं आहे. नाही म्हणले तसं नसतं. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखादमृत द्रव सहितम पिवत भागवत रसमालयम मोरो रसिका भूभाविका. वेद हे वृक्षासारखं आहे म्हणून सांग. निगम कल्पतरू, कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष, निगम म्हणजे वेद, वेद रूपी कल्पवृक्ष हा वृक्ष आहे. आणि वृक्षामध्ये रस मिळत नसतो. वृक्षात काय आहे? आंब्याचं झाड आहे, त्याला चाटलं तर काय रस मिळणार आहे का? पानाला, खोडाला, फांद्याला चाटलं तर काय रस मिळत नाही. त्याला काय लागतं? फळ लागतं. आपल्या ग्रंथाला अलग उपमा दिलेली, हे भागवताला फळ म्हणून उपमा दिली, वेदाला वृक्ष म्हटलंय आणि रामायणाला वृक्षाची सावली म्हटलंय. रामायण सुर तरु की छाया दुख भय दुरी निकट जो आया. दुःख भय दुरी निकट जो आहे. रामायण सुरतरु, सुरतरु म्हणजे देवाचा वृक्ष, देवतांचा वृक्ष, कल्पवृक्ष. आणि कल्पवृक्षाचा गुण तुकाराम महाराज सांगतात, कल्पतरू खाली फळे ती मागितली. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलं ना, मागेन ते मिळतं, जे पाहिजे ते मिळतं. त्याच्या झाडाखाली जे आपल्या मनात इच्छा होईल ते मिळतं. म्हणून आणि हे मग रामायणाला काय म्हटलंय? रामायण सुरतरू की छाया, कल्पवृक्षाची सावली. सुरतरू म्हणजे देववृक्ष, कल्पवृक्ष, आणि छाया सुरतरू की छाया. आणि दुःख भय दुरी निकट जो आहे. निकट मतलब सावली खाली आल्यानंतर उन्हाचं दुःख कमी होतं. त्या झाडाच्या सावलीला बसल्यानंतर फायदा होतो.
तसं कथा ही मंडपात येऊन बसल्यानंतर ऐकल्यानंतर फायदा होतो, लांब बसून नाही. सावली त्याच्या छायाखाली आल्यानंतर फायदा होतो. नाहीतरी आपलं कसं असतं, आपली भारताची परंपरा आहे, धार्मिक कार्यक्रम असला तुम्ही पाहिलं, तुम्ही सगळे जवळ बसलात ते विशेष आहे. नाही तर काही दहाव्याचे वगैरे कीर्तन असतात आणि दुसरे कार्यक्रम असतात सप्ताह, ते खूप लांब बसतात. ते लोक दूर दूर बसतात. पुढे या म्हणावं लागतं, या ना पुढं. इथं सगळे जमून बसले, मला आश्चर्य वाटतं. अतिशय दूर दूर बसतात. तीच मंडळी जर तमाशा वगैरे ऐश्वर्या राय आली तर सगळ्याच्या पुढं पार्टीजवर चढाय बघते. वाईट कामाला आपण लांब पुढं असतो, चांगल्या कामाला सगळेच माघारात. दुःख भय दुरी निकट जो आहे, निकट म्हणजे जवळ जो येतो, सावलीला येतो, सावली झाडाखाली बसतो. तर मला सांगायचे, निगम कल्प तरुर गलितम फलम. हे जे भागवताचं जे आहे ते हे भागवत जे आहे ग्रंथ, हा वेद रूपी कल्पवृक्षाचं काय फळ आहे. आणि गलित फळ म्हटलेलं आहे. आजच व्याख्या करून टाकतो हे श्लोक. उद्या काय करायची पुन्हा गरज पडणार नाही. निगम कल्पतरुर गलितम फळ. गलित म्हणजे परिपक्व पिकलेलं फळ. आणि मला माहिती पिकलेलं फळाचं अजून एक, मी आमच्या गावी खूप आंबे होते लहानपणी, आता कमी झाले, नवीन लागलेत ते लहान लहान आहेत. पण खूप मोठा मोठाले आंबे जे होते, अर्धा एकर किंवा 10 गुंठे जागा कव्हर करणारे झाड होते. निदान 5 गुंठे तर सहजच. एकच झाड आलं तर ते संपतच नसं का. आमच्या लहानपणीच्या काळात आंबे विकतच नसत, फुकटच कुणी घेत नसत, कारण प्रत्येकाच्या घरी आंबे असायचे. कशाला कोण घेते. अलीकडे ती झाडं जळून गेली, कोणी कापून टाकली काही कारणाने. आणि त्याच्या आम्ही कधी कधी ते झाडाला पहाडाचा आंबा म्हणतात, त्याला पहाड पिकलेला आंबा. हे उदाहरण सांगायला लागलोय, लक्षात ठेवा. आणि तो पिकलेला पहाड गोड लागतो. पण अजून एक कारण आहे त्याला, ते जर पाखराने म्हणजे पक्ष्याने जर खाल्ला असेल तर अजून गोड होतो. आणि तोत्याने खाल्ला असेल म्हणजे पोपटाने जर खाल्ला असेल तर अजून गोड लागतो. म्हणजे हेच हे सांगितलं. निगम कल्पतरुर गलितम फळ. परिपक्व झालेले हे वेदरूपी वृक्षाचं फळ म्हणजे भागवत आहे. आणि त्याला काय लागलंय, सुखमुखात. सुखमुखात म्हणजे सुखाचं मुख लागलेलं आहे. मी सांगितलं ना, पोपटाचं मुख, पोपटाचं तोंड लागल्यानंतर काय आणलं प्रभू. आभार, थँक्यू. तुम्ही सेवा करीत जावा. गोळ खाल्ल्यावर मला जरा बरं वाटतं. तोंड सुकायला लागलं की. तुम्ही बी खा गोळ थोडं, आहे का तुमच्याकडनं. काय सांगत होतो, प्रवचन. आणि पुढं काय, माईक. सुखमुखात अमृत द्रवसहितम. सुखमुख, सुखाचं मुख, सुखाचार्यांचं मुख ह्या ग्रंथाला लागलं म्हणून काय झालं, ते अजून अमृतमय झालं. सांगण्याचं तात्पर्य फार महत्वाच्या गोष्टीत काय काय. जगताला कधी कधी असं म्हटलंय, व्यास उचिष्ट जगत्रय. व्यास उचिष्ट जगत्रय म्हणजे व्यासांचं हे संपूर्ण त्रय. जगत्रय म्हणजे तिन्ही लोक व्यासांचं उचिष्ट आहे, उष्ट आहे. म्हणजे हा जगातल्या जेवढ्या वस्तू आहेत व्यासाच्या वाणीने टच केलेल्या आहेत, स्पर्श केलेले आहेत. महाभारतादी पुराणात सर्व ग्रंथात सृष्टी असो, काय जे असन नसल ते सगळं, स्वर्ग असो पाताळ असो, सगळ्या वस्तूचं वर्णन त्याच्यात आलं. म्हणून काय म्हणतात, व्यास उच्चिष्ट जगत्रय.
व्यासाचं उष्टे. आणि हा भागवत ग्रंथ कसा आहे, सुख उच्चिष्ट. व्यासाने तर लिहिलं, परंतु परीक्षितला सांगताना हा संपूर्ण ग्रंथ त्यांचं काय झालं, मुखातून निघला. म्हणून अजून अमृत द्रव्यसहितम, जसं सांगितलं पोपटाने खाल्लेलं फळ हे 100% गोड असं लोक मानित. मला वाटत नाही की हे खरोखर असेल तसं, त्याच्यात गोडी येते का नाही मला सांगता येत नाही. पण सुखदेव गोस्वामींनी ही कथा केली, ही 100% अमृतासारखी झाली. तव कथा अमृतम तप्त जीवनम कवि विरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भूरि गृह्णन्ति ते. तव कथामृतम तप्त जीवन, हे कथामृत आहे. अरे हे अमृत सुखमुखात अमृत द्रव सहित पिवत. हे प्या म्हणले, प्या. प्यायला सुद्धा उपकरण लागतात. कशाने प्यायचं भागवत नाही का. काय प्यायचं म्हणलं, एखादा ऊसाचा रस वगैरे काय सरबत प्यायचं म्हणलं तर ग्लास लागतो. आणि तो असा उभा लागतो, पालता नाही. अलग अलग तसं कान असे उभे करा, कानाने प्यायचे. तोंडाने नाही, याला कानाने पिल्या जाणार. पिवत भागवत रसमालयम म्हणले. प्या कशामुळे म्हटले, चोकून खा, चावून खा असं का नाही म्हटले. काय काय फळ चुकून खायचे असतील. आंबा चुसके खाना होता है, आम को चूस के खाना पडतो, चोकावं लागतं. आणि काही काही गोष्टी फेकून द्याव्या लागतात. आंब्याची कोय फेकून द्यावं लागतं, छिलका फेकून द्यावं लागतं. मुलं लय गडबडतात, इतक्या जवळ कोणा टेच बस. आंब्याच्या 2 वस्तू फेकून द्यावं लागते, कोय फेकून द्यावं लागते, छिलका फेकून द्यावं लागतं. काही काही ते पेरू येतात ते ब्या सकट खातात. काही काही लोक चावून खावं लागतं. काही काहीच्या गुटोळे नसते फेकून द्यावं लागतात, जसे बोराचे वगैरे. साल खायला खातात. पण काही फळ आहेत ना ते, जसं केळाचं आतलं खायचं आणि बाहेरचं साल फेकून द्यायचं, बी नसतं त्याच्यामध्ये. पण हे जे आहे हे भागवत आहे ना, ह्याच्यामध्ये साली नाहीत आणि कोय नाही, गुटुळी नाही. हे काय, पिवत भागवत रसमालयम. रसमालयम रस, रसाचं आलय आहे, रसमय आहे. ते रसमय आहे, त्याच्यात काय कोय नाही, गुटुळी नाही, काय नुसतं काय रसालय. तसं आपण म्हणतो ना मंत्रालय, औषधालय, ग्रंथालय. त्याच्यात काय असतं, ग्रंथालय म्हणजे ग्रंथ, मंत्रालय म्हणजे मंत्री, सगळे मंत्री तिथं असतात. आणि औषधालय म्हणजे औषध असतात. तसं हे काय रसमालय. आणि जगताला काय म्हटलंय, दुःखालय. दुःखाने भरलेलं जग आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. भगवंताने निर्माण केलंय जगत आणि त्याच्यावर बोर्ड काय लावला, दुःखालय. दुःखाने भरलेलं आहे, दुसरं काही मिळणार नाही. कसल्याही वस्तू शोध घेतला आणि कितीही जमा केल्या तरी दुःख देतील, सुख नाही देणार. सुख मिळणारच नाही, कारण सगळी वस्तू दुःख रूप आहे. तसं भागवतामध्ये काय, रस. रसमालयम पिवत भागवत. पिणं आहे, कानाने प्यायचं. आणि कानाने प्यायचंय, परंतु कधी कधी त्याचा फोर्स जास्त असतो. जसं एखादी मोटर फोर्स असतो, पाण्याचा खूप फोर्स असतो, त्याच्या खाली ग्लास धरल्यानंतर ग्लास भरून उपरंडून बाहेर निघतो.
तसं म्हणले मग पाणी ते येतं फोर्स आहे का त्याचं? म्हणले मग कसं पाणी बाहेर कुठून येणार? समजा ग्लास होतो कानात, म्हणले डोळ्यातून. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरू. भगवंत हृदयात प्रगट होतात ह्या कथेने. उद्या लोकात येईल ते. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरू. तर डोळ्यातून बाहेर पडतो, कानातून प्यायचं, जास्ती फोर्स झाला तर डोळ्यातून बाहेर येतो. पिबत भागवत रसमालय मुहुर्मुहु, पुन्हा 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 ह्या भागवत ग्रंथाचं पान करा असं सांगितलं. म्हणले हे भागवत कसं आहे, वेद रूपी कल्पवृक्षाचं फळ आहे, त्याच्यामुळे त्याच्यात रस उत्पन्न होतो आणि तुमचं ज्ञान, वैराग्य आणि भक्ती सगळं अंतरून होती. कथा ठेवा म्हणले. म्हणले आता ही कथा कुठे ठेवायची? म्हणले हरिद्वारला, आनंदवन. हरिद्वार गंगा किनाऱ्याला शांतता आहे, मुलाचा कालवा नाही, काय नाही, गोंधळ नाही, शांत वातावरण आहे, गंगेचा किनारा आहे, एकांत स्थान आहे आणि फक्त रसिक संत जमतील त्या ठिकाणी तिथं कथा ठेवू. नारदानी कथा ठेवली आणि सगळीकडे हाहाकार झाला. देवता आले, ऋषीमुनी आले, सगळे ऋषीमुनी आले, 18-17 पुराण आले, वेद आले, उपनिषद आले, संहिता आल्या, सर्व ग्रंथ आले. ग्रंथ एका साईडला बसले, तीर्थ एका साईडला बसले. त्यांचे स्वरूप आहेत, आपापले स्वरूप आहेत, त्यांच्या अधिष्ठात्री देवता असतात. गंगा आदी नद्या सुद्धा आल्या. ही कथा ऐकण्यासाठी देवता सर्व आले. तर मी सांगतो हे कथा ऐकण्यासाठी देवाला सुद्धा येड लागतो, देव सुद्धा कथा ऐकायला येतो. हे मी सांगतो. तुम्हाला जर एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर मी थोडक्यात सांगतो, पण उदाहरणाने कथा खूप लांब होती आणि मला खूप पलाळ लावायची पण सवय, काय करायचं, स्वभाव वाईट आहे. तरी मी ट्राय करतो. 3 महिलांची मीटिंग झाली. सावित्रीची, पार्वतीची, लक्ष्मीची मीटिंग झाली आणि चर्चा झाली की बाबा आमच्या नवऱ्याचा काही उपयोग नाही असं आता बी म्हणतात. म्हणे मला माहित नाही आमच्या मालकाचा काय उपयोग नाही. मला सुद्धा लग्न करायचं होतं पहिलं, मुलीने काय पसंत नाही केलं मला, एकीने पसंत केलं. पसंत केल्यावर मी म्हणलं मला कुणीच पसंत केलं नाही, तू कसं काय पसंत केलं? ते म्हणले मी तुम्हाला 2-3 वेळा पाहिलं होतं. म्हणलं कुठं पाहिलं? म्हणले घरी पाहिलं. म्हणलं तुला काय नेमकं आवडलं? मला घरी पाहिलं काय? म्हणले ते तुम्ही 3 वेळा पाहिलं तेव्हा भांडे घासीत होतो. तेव्हापासून मी डोक्यातून निर्णयच बंद करतो, नको रे बाबा, लग्नच घ्या. प्रतिज्ञा केली की आतापासून पुढे, इथून पुढे लग्न. भांडे घासाय म्हणजे काय? कवर भांडे घासाय काय सांगत होत? हा, 3 महिलांची मीटिंग झाली, सगळ्या जगातल्या 1 नंबर देवतांच्या महिला मीटिंग झाली. म्हणले नवऱ्याचा उपयोग नाही. सावित्रीने सांगितलं आमच्या मालकाचं काही निस्तं सृष्टीचं टेन्शन कायम राहतं, हमेशा डिप्रेशन मध्ये असतात, झोपत नाही, घरी आलं तरी बी डिप्रेशन मध्ये असतात आणि कदाचित बोलायचा पता नाही. घरी आलं की एक तर तिकडे सृष्टी आणि घरी आलं की वेदच त्यांच्या मुखातून बाहेर पडत राहतात. 4ही मुखातून 4 वेद बाहेर पडत राहतात. बोलायला काय कधी बोलतच नाही. पार्वतीने सांगितलं तुझं बरं, तुझं चांगलं आहे म्हणे, कारण बोललेलं ऐकू येतं, घरी येतात, बोललेलं म्हणजे वेदाच्या रुची ऐकायला मिळतात, ते तुझं चांगलं आहे. आणि म्हणले तुमचं माझं वाईट आहे. म्हणले का? शंकर सहज स्वरूप समारा, लागी समाधी अखंड अपार. हमेशा डोळे झाकून समाधीमध्ये
तुम पुनि राम राम दिन राती सादर जपो अनंग आरती. रात्रंदिवस सतत जपत शंभू अविनाशी शिव भगवान. आणि मी सांगतो जेवढं शंकर जेवढं नामचिंतन करतात त्यांच्यासारखा नामधारक दुसरा एक नंबर. नामस्मरण करण्यामध्ये शंकर एक नंबर. एकदा डोळे झाकले ना बंदच नाही, दुसरा विषयच नाही. आणि जाग झालं की कथा, सावध झाले की कथा, डोळे बंद केले की देवाचं नामस्मरण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. पार्वतीने सांगितलं लग्न करून काय उपयोग आहे, दगडासारखं नुसतं म्हणे बसून काय नुसतं डोळे झाकून बोलणं नाही, भाषेनं नाही. वर्ष हजारो लाखो वर्ष गेली. लक्ष्मीने सांगितलं तुम्हा दोघीचं बरे. म्हणली बरे काय बरे. म्हणले एकीचा नवरा कधी कधी संध्याकाळी घरी येतो आणि वेदाच्या रुच्या कानावर पडतात, ऐकायला बडबड ऐकायला मिळते. आणि एकीचा नवरा नकाकात बघा ना, परंतु डोळे झाकून कायम तिथं असतो. आमचा नवरा आमचे पती देव हळद फिटल्यापासून जी गेले त्याचा पता नाही. म्हणले कुठे जातात कुठं. म्हणले जिथं कथा असेल तिथं. भारतात हजारो ठिकाणी कथा असतात. कथा आहे काय, नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय यत्र मत का बघता का. म्हणजे देव तिथं जिथं कथा असेल तिथे देव. मग सांगत होतो की नारदानी कथा ठेवली तिथं देव देवी देवता सगळेची सगळे. राव ते कटकू, चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे की जे. जसं हे पक्क आहे. शंभू ते अंबिका, चंद्र ते चंद्रिका. चांदणं चंद्रापाशी असतं आणि अंबिका शंकरापाशी असती. आणि संत ते विवेक असणे, जिथं संत तिथं ज्ञान. तसं राव ते कटकू, जिथं राजा असतो तिथे मिलिटरी आपोआप असते. राव ते कटक म्हणजे मिलिटरी, सैन्य आपोआप असतं. तसं ह्या मंडपामध्ये देव देवी देवता कथा ऐकायला आले म्हणल्यानंतर, भगवंत कथा ऐकायला आले म्हणल्यानंतर बाकीचे सगळे ऋषीमुनी देवतांना बोलवायची गरज नाही, आपोआप येतात. त्याच्यामुळं इथं काय सांगितलं काल मी काय सांगितलं, कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तिचे उत्तम चरण रज सेविता. तिथले धूळ जरी उचलून डोक्याला लावली तरी सुद्धा कमी. तिचे उत्तम चरण रज. आणि त्याच्यामुळं मध्ये उठायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, नाही तर भगवंताचा सगळा अपमान होतो, देवतांचा अपमान होत असतो. स्थिर बसून ऐकायचं. काय 1-1.5 घंटा 2 घंटे. मला तर 2 घंटेची कथा सांगितली. मी पहिलं 6 घंटे कथा करायचो. सकाळी 3 घंटे, दुपारून 3 घंटे. आता हे 2 घंटेच असते. आणि मला माझ्या मनातून इच्छा असते की आपल्याला जास्ती बोलायचा त्रास होतो वय झाल्यामुळं. त्यामुळं आणणारे मला अर्धा घंटा 1 घंटा लेट आणतील. मला बरं वाटतं, बरं झालं तेवढाच अर्धा घंटा वाचला आपला. तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की बरं झालं एवढा अर्धा घंटा वाचला. अजून एक महत्वाचं पॉईंट सांगतो. भागवतात असं सांगितलेलं आहे की चित्रगुप्ताला आयमाने आदेश दिलाय, जो कथेमध्ये कायम बसून राहतो त्याच काही लिहू नको. हो, भागवतात वाचून बघ. त्याचं काम आहे डायरी लिहायचं. कोणी केले काय 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 चित्रगुप्त वही पाहे. वही म्हणजे डायरी. तर दररोज लिहितो. परंतु कथा ऐकायला आलेल्या माणसाचं नामस्मरण करणाऱ्याचं लिहायला त्याला आदेश नाही. मात्र एकाग्र होऊन बसलं पाहिजे. नाही तर अर्ध लक्ष घराकडून 50 वेळा उठून बघायचं घरात कुलूप लावलंय का नाही. तो प्रकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जवळ नाही चित्तन काय मांडिले प्रेत. जवळ चित्त नाही तर नुसतं मड मांडल्यासारखं काय उपयोग आहे त्याचा. तिथं लक्ष पाहिजे. पूर्वी एक मी पाहिले, एक माणसाच्या माग अतिरेकी लागले पिस्तूल घेऊन, आणि तो देवळात घुसला. हे मी देवळात घुसतो.
आणि त्याला 2-3 गोळ्या घातल्या, पण ते मारता माराना, माराच ना, जीवच जायना. ते कंटाळे ते बिचारे गोळ्या घालून. म्हणले अरे का तुझा जीव कुठे आहे, तू जीव मारा ना कसा. म्हणला मी मारा कसा. म्हणले का जीवच इथं नाही. म्हणलं जीव कुठे. म्हणलं जीव म्हणले खेटरामध्ये, बाहेर बूट काढून नावा ठेवलेलं आहे, लक्ष तिकडे आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात मन पडली, धड देवळात आणि जीव खेटरात. खेटर कळत प्रभूजी, खेटर कळतं का? गाडी भाषा मला माहिती नाही. बरं तुम्ही मला सांगितलं की मराठीमध्ये सांगा, बरं झालं. इथे लोकांना कळते सर, नाही तर मला इकडं कुणी ना नागपूरला तिकडं चंद्रपूरला कुणी मराठी बोलूनच दिलं नाही. आता थोडं मोकळं बोलायला बरं. कथेतच राहायचं हे लक्षात ठेवा. नामातच राहायचं, कथेतच राहायचं. घरी गेलं तरी कथेतच राहायचं, नामातच राहायचं. हा तुम्ही जर असं राहिलात ना, या मला काही लिहिता येणार नाही हो. चित्रगुप्ताला काहीच लिहिता येणार नाही तुमचं. पण आपण राहत नाही, थोड्या वेळ सुद्धा राहत नाही. इथं बसलं तरी चुळबुळ चालूच असते. सगळे लक्ष दुसरीकडे. कवा संपित कुणाला ठेव हे विचार डोक्यात असते. असे कथा म्हणलं कसं व्हायचं. नारदानी कथा ठेवली आणि कथेमध्ये सगळे आलेले. नारदजी मुख्य श्रोता झाले. 4 कुमारांनी, सनक सनंदन सनातन हे 4 कुमारांनी कथा सांगितली हरिद्वार मध्ये. आणि एवढं सुंदर वातावरण तयार झालं. कथा सुरू झाल्याबरोबर भक्ती, ज्ञान, वैराग्य तरुण होऊन तिथे आले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांनी बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तरुण होऊन भजन करीत नाचत आल्यानंतर हे कुठून आले म्हणले. कुठून आले म्हणले, हे भागवताच्या श्लोकाच्या अर्थातून प्रकट झाले. आणि भागवतात भक्ताच्या हृदयात पुन्हा भक्तीला स्थापित केलं. नारद म्हणले सगळं पवित्र झाले, अतिशय पवित्र झाले. सगळं वातावरण बदललंय. म्हणले हे काय प्रकार, फार अपार महिमा म्हणले ग्रंथांचा. कोण पवित्र होतं काय सांगा म्हणले. सगळं म्हणले कुणीही बी पवित्र होतंय. पंचाग्र पापा छल छेद्म कारिणा, सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. पंचाग्र पापा, अग्रपाप शब्दाचा अर्थ आग्र म्हणजे महापाप. आग्र म्हणजे साधारण नाही, अग्रगण्य. पंचाग्र महापाप, 5 प्रकारचे महापाप. मला त्याची व्याख्या करायला टाइम नाही. पंचाग्र पापा छलछिद्म कारण, छळ कपट करणारे आणि महापापी लोक, 5 महापाप करणारे, सतत लोक महापाप करणारे. आणि असे कलो सप्ताह यज्ञेन, सप्ताह यज्ञामध्ये कलयुगामध्ये ते पवित्र होऊन जातात. असे महापापी लोक सुद्धा पवित्र होऊन जातात. अहो म्हणले अजून म्हणले भूत प्रेत पिशाच कुणी बी असो,
आणि त्याचा उद्धार होऊन जातो ही कथा ऐकून. म्हणले लिस्ट लई सांगायला लागलेलं आहे, त्या पुढाऱ्यासारखं नुसतं उपणायला लागलेलं आहे. सारखं आश्वासन द्यायला सुरू केलं की हे भूताचं दैन महापाप्य असून कुणी गोहत्या असू ब्रह्महत्या असू कसलं पाप असलं कथेने नष्ट होतं सांगायला लागलात. म्हणले महाराज भूताचं सुद्धा म्हणतात. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अशा ठिकाणी भूत पळून जातात. हरि उच्चाराने मंत्र पयागात पळे भूत भात भेने देते. आणि तुम्ही म्हणतात भूत उदाहरण, भूत थांबतील कशाला की? म्हणले थांबतात भूत नामाने पळून जात असतील, पण म्हणले कथा ऐकायला त्यांना सुद्धा आवडती, ती सुद्धा थांबतात. म्हणले इतिहास आहे का? म्हणले आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. धुंदुली नावाची त्याची पत्नी होती आणि सगळ्या गोष्टींमध्ये निष्णात होता. षटकर्मनी पुनः प्रमंत्र संत्र विशारद मंत्रा तंत्रामध्ये आणि षटकर्मामध्ये निपुण ब्राह्मण होते. परंतु एकाच घरी काही नव्हतं. ही कथा उद्या सांगायची, कारण 8 वाजले. हे कथा जर मी रंगविली जास्ती लांबविली तर हे 2 घंटे संपत नसते. आणि लवकर सांगायची म्हणलं तर 5-10 मिनिटात पण सांगू शकतो, पण मजा येणार नाही. कथा पळवली तर मजा येत नाही आणि रंगवली तर 2-3 घंटे जाईल. असं तसं बघा सूत्र कोणचं. उद्यापासून राईट टाइम आणायचं, कारण मी तर बसलेलो असतो. तुम्ही तो गंध लावतोय तो बाथरूम मध्ये गेले आंघोळ करतो काय पडतं. मी राईट टाइमवाला माणूस आहे. 2 घंटे कथा झाली तरी बरीच उरकली असते. आणि तुम्हाला मी सांगतो, मी एका श्लोकावर 1 महिना बोलतो, सगळ्यांना माहिती. तुम्हाला माहिती आहे का भागवत किती मोठे? 18,000 श्लोक, 335 अध्याय, 12 स्कंद आहेत. एका श्लोकावर जो महिनाभर बोलतो. आता तिथं कथा चालू आहे माझे 3 दिवस मंदिरात हिंदीमध्ये कथा चालू आहे. सकाळी एका श्लोकाचं 1च शब्द झालेला, एका श्लोकाचं 1च शब्द, ते पूर्ण श्लोक नाही झाला अजून, 1च पद. तसे पद्धत म्हणलं मग अवघड होईल, पण तरी आपण सांगू. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता, मूलबाळ नव्हतं, दुःखी झाला. आत्महत्या करायसाठी निघाला. तुंगभद्रा नदीच्या किनारी गावात राहत होता. आणि त्याला वाटलं एवढं सगळं करून दान धर्म केला, तीर्थयात्रा केल्या, सगळं केलं, पण काय त्या मूलबाळ काय होईना. आणि पत्नीच्या मनात पण नव्हतं. पत्नीला वाटत नसतं मुलगा व्हावा म्हणून. काय काय असतं आता हे आपल्याकडे माहित नाही, परंतु काय काय असतं ते. आणि मुलं नकोच म्हणतात, बसलेलं पुढं. काही काही तर लग्न सुद्धा नको म्हणतात, म्हणजे परदेशात वगैरे लग्न नको, काय बरं ब्रह्मचारी राहायचं कायम. जाऊन त्याचा विषय मांडित नाही. तर हे इथं काय ह्याच्या डोक्यात नव्हतं. मग ह्याला हे काय कळायचं नाही. कारण काय कधी कधी असं म्हणतात बायकाचं काय, स्त्रिया चरित्रम पुरुषाचे भाग्यम देवनम जानाय कुतः मनुष्य. स्त्रीचं चरित्र पुरुषाचं भाग्य देवतांना कळत नाही, बाकीचं काय कळणार? बाकीच्यांना तर काय कळणारच नाही. हे जर कार्यक्रम कळत नसतं ह्याला, आत्मदेव ब्राह्मण, त्याला वाटते सरळ सोबत माझ्या बायकोचे माझ्यावर लय प्रेम. हा मूर्खपणा पाहून. एक दिवस गेलं विहिरीत उडी पाणी पिलं विहिरीमध्ये, पाहिलं एक संन्यासी बसला, त्याला प्रणाम केला, दंडवत केला, महाराज म्हणले, आणि रडायला लागला मोठे. संन्यासी म्हणे रडतं कशामुळे? आणि काय सांगायचं, घरी सगळं चांगलं आहे पण मुलं बाळ नाही. पित्राला तर्पण करणारं कुणी नाही. अर्जुनासारखं सांगायला लुप्त पिंड उदक क्रिया. आता आमच्या पित्रांना तर्पण करणारा वंशात दिवा राहिला नाही. माझी मुक्ती कशी होईल, मला मूल बाळ नाही. काही काहीचा असा भ्रम झालाय की मुलं नसले तर मुक्ती होणार नाही. ही एक मूर्खपणा आहे. कुठं कुठं शास्त्रात लिहिलंय पण तसं.
परंतु गीतेमध्ये ह्या गोष्टीचं कुठंच वर्णन आलेलं नाही. कारण अर्जुनाने हे सगळे प्रश्न असेच विचारलेत की पिंडदानाची प्रक्रिया लुप्त होईल, वर्णसंकर होईल, अमुक होईल, तमुक काही त्याचं कारण असल्या गोष्टीला सामान्य धर्मात गिनती आहे, परम धर्मात असल्या गोष्टीचं काही किंमत नाही. रडायला लागलं. म्हणलं काय मूळ आणि म्हणे मी गाय पाळलेली सुद्धा वांज होती. ओ काय सांगायचं, मी जे झाड लावतो ते सुद्धा त्याला सुद्धा फळ येत नाही. माझे लोक तोंड पाहायला तयार होत नाही सकाळी सकाळी. तुकाराम महाराजांनी म्हटलं, तुकाराम महाराज म्हणतात निपुत्रिका म्हणते पाहावं चंडाळ, पातकाचे मूळ पोरवडा. निपुत्रिक माणसाला, निपुत्रिक माणूस जर असला ना त्याला म्हणतात त्याचं तोंड पाहू नये. निपुत्रिका म्हणते पाहावं चंडाळ आणि पातकाचे मूळ पोरवडा. आणि एखाद्याला जर 7-8 मुलं झाले असले तर काय बाबा कोंबडीच्या पिल्ल्यासारखं रे, डोकरीने गेल्यासारखं झालंय. चिल्ली ले गई, बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. काही उपयोग नाही. लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करिता झाला न पुसत. तुकाराम महाराज साहेब म्हणले लग्न करायला गेलं तर उन्मत झालेले म्हणले, नाही केलं तर म्हणले कशाला करेल, काय आहे त्याच्यापासून. भेटीची नव जाता म्हणते हा निष्ठूर, येता जाता घर बुडविले. भेटायला नाही गेलं तर म्हणले दगडासारखा पाषाण हृदय माणूस निष्ठूर आहे. आणि सारखं सारखं जायला लागलं ना तर कधी कधी म्हणते प्रभूजी आता येत जाऊ नका होतं. सारखं येत असते काय. आणि म्हणलं तुम्हीच म्हणलं होतात ना प्रभूजी तुम्ही इथंच राहा, तुमची सगळी आम्ही व्यवस्था करतो ना, आता का म्हणतो. नाही म्हणलं पण ते भावनेच्या भरात बोलून गेलो, आता येऊ नका. येता जाता घर बुडवले म्हणले ह्या बदमाशाने, येता जाता घर बुडवले. तुम्हाला एक उदाहरण सांगायची मला आले, आता सांगा वाटायला लागले, सांगू का. एका घरी मी गेलो, 2-4 दिवस राहिलो. मला आवडलं, प्रसाद चांगला, जेवण चांगलं होतं, जेवायला लय हावरा मी. हे लहान मुलाला इथं बोलून देऊ नका. जेवण चांगलं होतं. त्याला वाटलं आज जाईन उद्या जाईन, पण मी काय जाईना. पोराला सांगितलं, त्या माणसाने पोराला सांगितलं हे बघ आता आम्ही महाराजापाशी जेवून बसलो, तू ये आणि विचार काय बनवायचे म्हणून विचार मला. पोरग आलं आणि म्हणे पप्पा संध्याकाळी काय बनवायचंय. हे म्हणे संध्याकाळी अजून, संध्याकाळी खायला काय, आत्ताच तर जेवलं पुन्हा संध्याकाळी. मी काय राक्षस आहे काय. महाराजाला विचार. महाराज काय राक्षस आहे. मी आपली जोडी उच्चारली, म्हणलं इथं काय संध्याकाळचं मिळायचं नाही, दुसरीकडे निघून गेलो. पण कधी कधी हा प्रोग्राम जमत नाही असा, कधी कधी डाव फेल जातो. एका घरी एक साधू आला, 4-5 दिवस राहिला पण तो जाईना. त्याच्यामुळे बायको म्हणले, बायकोला विचारलं नवरीनं काय करायला पाहिजे, हा जाईना, काय करायचं, जाईनाच. हा म्हणले उपासमार झाली ना चट जाईल. हा म्हणले उपासमार कशी. म्हणले आपण भांडण करायचं, मी रुसल आणि सांगेन स्वयंपाकच बनवीत नाही म्हणून, मग चट जाईन आपण. बायकोने विचारला आज काय बनवायचंय, काय बनवते म्हणला. तुला काय बनवायला येते, तुझ्या आई बापाने तुला आईने काय शिकवलं का नाही. सतत ह्याच्यात मीठ जास्ती, कुठं कशात आळणी. लाज वाटायला पाहिजे म्हणलं आजपासून. नीट नाही बनवलं तर सांग, बनवूनच काढीत असतो. ते म्हणले मारा की तसंच, मी बनवितच नाही, आज काहीच बनवित नाही, मी कवच नाही, खात आणि बनवून. हे साधूने ऐकलं, बनवितच नाही म्हणलं. ह्याचं लक्ष सगळं तिकडच किचनकडे, कवा बनविते काय करत.
बनीतच नाही. त्याला वाटलं तर मी मिळलो, मग ते तिकडे मधुकरी मागून खाल्लेलं बरं, पण निघाय पाहिजे म्हणून त्यांनी झोळी उचलली आणि दरवाज्यातून बाहेर गेला. आणि हे रडण्याचं नाटक करीत होती. नवरा आला, म्हणलं कशाला रडते, मी तुला दाटूनच खोटच रागवलं होतं. आणि म्हणले मी तरी खरे कुठं रडते, मी बी खोटच रडते. आणि तो साधू माघारी आला. तो म्हणला मी तरी कुठं खरं गेलोय, सगळा खोटच कार्यक्रम आहे, मी हलत नसतो. हरे कृष्ण 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 हरे हरे. निपुत्रिका म्हणते पाहावं चंडाळ पातकाचे मुळ पुरवडा. तसं लोक आहेत ना, पायी चालून देत नाहीत, घोड्यावर बसून देत नाहीत, असा प्रकार असतो. अभंग भरपूर आहेत आणि त्याची उदाहरणं भरपूर आहेत, पण लांबवल्यावर खूप लांब आहेत. पण ह्याने सांगितलं की मी झाड लावतो ते सुद्धा निष्फळ, त्याला फळ येत नाही. गाय घरात पाळली, त्याला वासरू वगैरे ती सुद्धा हे राहत नाही. त्यामुळे आता माझं काही खरं नाही. संन्यासीने सांगितलं काही उपयोग नाही रडून, म्हणे तुझ्या कपाळावर मी पाहिलं 7 जन्म तुला पुत्र होणार नाही, मुलगा होणार नाही. 7 जन्म पुत्र नैवच नैवच, 7 जन्म तुला मुलगा होणार नाही. ह्याने आयडिया अशी लावली की 7 जन्म ज्याचा अर्थ ज्या अर्थी म्हणतोय, एवढं 7 जन्माचं ज्याला कळतंय त्या अर्थी तो मुलगा सुद्धा देऊ शकतो. ह्याने कंबराला दगड बांधला आणि विहिरीत उडी टाकतो. म्हणला महाराज जगून काय उभं. अरे म्हणले संन्यासगी कशाला असल्या भानगडीत पडतो, काय पडले त्या प्रपंचात बेकार आहे. चित्रकितो महाराजाला सगर महाराजाला खूप दुःख झालं होतं मुलामुळं. तुला सुद्धा ती पाळी येणार आहे, मुलाच्या भानगडीत म्हणून संन्यास घे. हे म्हणला संन्यास वृक्ष येवही. संन्यास वृक्ष म्हणजे त्यात काय आनंद आहे. पुत्र संपन्न ग्रस्ताश्रम सगळ्यात चांगला. म्हणला ठीक आहे आता तुझे हान. म्हणला तू ह्याच्यात म्हणला उडी हाण नको, म्हणला विहिरीत कशाला मरतो. म्हणले हे फळ घेऊन जा आणि बायकोला दे. त्यांनी ते फळ घेतलं आणि बायकोला दिलं. म्हणले मात्र सांगितलं 1 वर्ष नियमपूर्वक राहायचं, आचरण शुद्ध ठेवलं, नियमात राहिली. उत्तरेकडं शिर करून डोकं करून, पश्चिमेकडून डोकं करून झोपायचं नाही. आणि साफसुथरा स्नान करून झोपायचं वगैरे. लघुशंका दीर्घसंख्येत बाहेर गेलं तर आंघोळ केल्याशिवाय राहायचं नाही. असे अनेक कडक नियम. हिला वाटलं मला ते एक नियम होणार नाही याच्यात. आणि गर्भवती मी, हे गर्भाचं दुःख कसं काय सहन करू. आणि गावात जर चोर आले, लिहिलंय असं पद्मपुराणात, हे लोक पळून जाते, मला पळता येईल का. ननंद घरी आली तर सगळं सामान भरून नेईन मी बाळातीन झाल्यानंतर. आणि काय राहणार आहे त्याच्यामुळं मला तर विधवा महिला आणि वांज महिलाच बऱ्या वाटत. आपल्या सगळ्या महिलांची सखींची मिटिंग घेतली. म्हणले खरंय तुझं खरंय. तिला ते संघ ह्यांनी पटून दिलं. आणि म्हणले हे बघ भगव्या कपड्यावरचं काही खरं नसतं बाई. कधी काय करते, फलाने एक मुलगी नेली आणि तिला गोमाशी बनवलं, कधी कुत्र बनवते, काही सांगता येत नाही. तुला काही फळ खाल्लं तर चमत्कार काही झाला नसल्याला कुठाना होईल, खाऊ नको तिला सांगू. मग हे म्हणले प्रयोग म्हणून काय कर, गायला देते फळ, काय होते ते तरी बघू. आणि बहिणीने सांगितलं की पैसे दिले तर मी सगळं काम करतो. पैसे दिले ना काही होऊ शकते ह्या जगात. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, काही बी फक्त पैसा मोजला पाहिजे. म्हणली मी तुला मी गर्भवती, माझं मुलगा तुला आणून देते. नवऱ्याला सांग फळ खाल्ले आणि मी गर्भवती म्हणून सांग, पोटाला चिंध्या गुंडाळ. नाटक कर. यांनी सारं नाटक केलं.
आणि एक दिवस ती बहीण प्रसूत झाल्यानंतर तिने रात्रीच मुलगा आणून दिलं आणि हिने सांगितलं मला मुलगा झाला. आत्मदेव ब्राह्मणाला खूप आनंद झाला. धुंदुलीला मुलगा झाला. चौकड सणाया वाजायला लागल्या, पेढे वाटायला सुरू केले. लोक पेढे वाटतात आणि वाढदिवस करीत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाढदिवस नाही, कमी दिवस आहे तो. 1 वर्ष कमी झाला असं म्हणायला पाहिजे. वाढदिवस काय आहे? लोक करतात, पेढे वाटतात. मुलगा झाले पेढे वाट. मी म्हणत असतो बाळ पेढे वाटू नको. मुलगा चांगला निवडून काहीतरी कार्य चांगलं केलं तर पेढे वाट, नाही तर पुढं बुटाने आणलं आणि कुठं त्या ह्याच्यात वृद्धाश्रमात नेऊन घातलं तर ह्याचे पेढे वाटून काय उपयोग होईल? मोकार पेढे वाटले ना. बारसं घातलं, नामकरण केलं, धुंदुकारी नाव ठेवलं. त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुकारी अडमट होत. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल जिकडं जाईल तिकडे लोकांना त्रास देणार, मुलाला आपटेणार, मुलाला चिमटे घेणार, थोबाडीत हाणणार, मुलाचे कपडे फाडणार, कधी कधी मुलाला पाण्यात फेकून देणार. निवळ खोडगळ होत. परंतु आईला किती सांगितलं ते म्हणायचे नाही आमचा दुर्योधन तसा नाही. ह्या विषयावर मला बोलता येईल पण कथा लांब. काही काही लोकांचं ना आपल्या मुलाबद्दल डोळ्यावर कायम पट्टी बांधलेली असते आणि जेव्हा येळीच कधी डोळ्यावरली पट्टी उघडणार नाही, जेव्हा त्याच्यावर पाळी येईल तेव्हा मग डोळ्यावरली पट्टी उघडी. गांधारीने डोळ्यावर पट्टी कायम ठेवली आणि शेवटला उघड्या. शेवटला कशाला? पहिल्यांदाच उघडी असती तर बरं झालं असतं. हा, धृतराष्ट्राला दिसाना आणि हिने डोळ्यावर पट्टी बांधली. दुर्योधन तसा नाही. दुर्योधन तसा नाही म्हणजे का? आमचा दुर्योधन तसा नाही. धुंदुकारी सारा लोकांना त्रास द्यायचा. हे जे आहे नाही तसं नाही, पोर तसं नाही. जेव्हा हिला बडीवलं तेव्हा कळालं. वळण नीट लावित नाहीत मारून पोरायला. लहान मुलाला काय म्हणतात, काय काय महिलाचं मी एका घरी होतो ऐकलं, पिंट्याला खेळतो, नाव बी असले ठेवते, पिंटू, चिंटू, बंडू. आमच्या तिकडं तो दगडू, धोंडू, कुंडू, कचरू, किरू. बायचे बी असलेच नाव, कचरू, दगडू, धोंडू. म्हणजे त्याचा अर्थ आहे धोंडाबाई, दगडाबाई, कचराबाई, क्याराबाई. आणि दोंडीबा, कोंडीबा, कचरो. काय नाव नाही ते नाव ठेवणार. आणि अलीकडे अशी पद्धत झाली, नाव जर विचारलं तर ते इंग्लिश मधून नाव सांगणार. एकाला नाव विचारलं तुमचं नाव काय, मला माय नेम इज कंट्री पांडे. कंट्री पांडे? हा, देश पांडे. आणि एकाला विचारलं तुमचं नाव काय, म्हणला माय नेम इज टायगर. दुसऱ्याला विचारलं ते म्हणला माय नेम इज टायगर किलर. वाघ मारे वाघ. हा, एका वेळेस तर पंढरपुरात होतो मी. पंढरपुरात 2-3 भक्त असे जॉईंट झाले होते. त्यांचे आडनाव असे होते, आग लावे, घर जाळे. म्हणजे काही नाव ठेवले, आग लावीन, घर जाळीन, सगळे एक खाट्या ग्रुप तयार झाले सारखं. मराठीत फारी चित्रपण असतो, लांब काने, हात मोडे, पाय मोडे, 7 पोते. अवघड आहे ती. याचं नाव धुंदुकारी ठेवलं. धुंदुकारी चित्र होतं फार. तेवढ्यात ते होत लहान, थोडा अजून होतोय का नाही मोठा, तोपर्यंत इकडं अजून गाईला पण एक झाला मुलगा. लोकांना आश्चर्य वाटलं का ते गाईला फळ गेलं होतं. त्याचे कान गाईसारखे होते, बाकी माणूसच होत. त्यामुळे नाव गोकर्ण ठेवलं. पण सात्विक होता, भक्त होता, चांगला भक्त, ज्ञानी पंडित होता. धुंदुकारी ज्ञानी होता, पंडित होता. हे मुलगा मोठं झालं तसं जसं बा आणि दारू प्यायला लागलं, सगळं करायला लागलं. अलीकडे ना मुलं ना बाहेर 9-9, 10-10 वाजेपर्यंत राहतात. आणि काय करतात आई बापाला. आणि कॉलेजला वगैरे तिकडे गेले ना, फी नाही, ते फी सांगणार, आई वडील इकडून पाठवून देणार, तिकडे कुपाटी लावून ठेवणार.
काय करतं त्याचा पत्ता लागत नाही. आमच्या तिकडे सांगतो हिताला सगळं चांगलंय, हिताला बेस्ट आहे सगळं. आमच्या तिकडे लयच वाईट निघालेत, मुलं लय बेकार निघाले. तिकडे चांगले ना सगळं प्रभूजी पद्धतशीर आहे नाही. मला वाटलं चांगलं इथं रामराज्य, इथं बी तसलंच आहे काय. पळसाला कुठे गेलं तर तिनंच पाहणार नाही. मला वाटलं इथं चांगलं असेल. अमरावती म्हणजे इंद्राचं राजधानी अमरावती. आणि इथं बी देवताचं राज्य नाही दिसत. एक दिवस हा सगळं नशापान करायला लागला, सगळं करायला लागला आणि पैसे मागायला लागला. एक दिवस वडिलाला पैसे मागितले. हा वडील आता दररोज पैसे कुठून देणार, कमवायचा पत्ता नाही आणि पैसे देत नाही म्हणून बापाला बुडवलं जाम. बाप रडायला लागला आणि संन्यासाचं वाक्य ध्यानात आलं. सांगितलं होतं संन्यासांनी संन्यास घे. हा तेव्हा तर मी म्हणलं संन्यास वृक्ष. त्यांनी सांगितलं होतं चित्रकेतूला सुद्धा मुलामुळं दुःख झालं, चित्रकेतू महाराजाला, सगर महाराजाला दुःख झालं सांगितलं होतं. तेव्हा मला कळालं नाही, मी मूर्खपणा केला हा. आणि हा मुलगा आता मला दररोज बडवायला लागलाय दारूसाठी पैसे माग. म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा असे लोक होते असं त्याचा अर्थ होतो. भागवत लिहिलेलं 5,500 वर्ष झालं. भागवत लिहिलेलं 5,500 वर्ष झाले. त्या काळात सुद्धा असे होते. त्या कारण लिहिलं त्याच्या आधी सुद्धा लोक तसे असणार. गोकर्ण भेटला. वडिलाला सांगितलं काही चिंता करू नका, हा अज्ञानपणा सोडून द्या. सुत कस्य धनम कस्य असार खलु संसार दुःख रूपी मोहक. हे गोकर्णाने श्लोक सांगितलं. हा संसार आहे ना, ह्या संसारात कुठलाही सार नाही, आसार आहे. आसार खलु संसार, खलु म्हणजे निश्चित हा संसार आसार आहे. आणि दुःख रूप आणि दुःखाने भरलेला आहे, दुःखालय दुःख रूप विमोहक आणि मोहित करणार आहे, भ्रमित करणार आहे. सुत कस्य तुकाराम महाराज म्हणतात फलकट तो संसार येते सार भगवंत. हे संसार संपूर्ण फलकट आहे, भुसकट आहे, काही उपयोग नाही. इथं फक्त देव सार आहे, भगवंत सार आहे, बाकी काहीच नाही. आसार खलु संसार दुःख रूपी मोहक. सुत कस्य धनम कस्य, कशाचा मुलगा, कुणाचा मुलगा, सुत कस्य. आणि धन कुणाचं धन, कुणाचे गणगोत, कुणाचे मायबाप, कुणाचे मायबाप. आणि मृग जळवत जाईन लया. कुणाचं मायबाप पण कुणाचे गणगोत. ह्या गोकर्णाने ह्या उपदेश केला. आणि तुम्ही काय करे म्हणे, काय म्हणले, वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. तुम्ही वैराग्य धारण करा, भक्तिनिष्ठ व्हा आणि वृंदावनला जा आणि यमुना नदीच्या किनाऱ्याला कुटी बनवून यमुनेत स्नान करायचं, मधुकरी मागायची, दररोज 10व्या स्कंदाचा पाठ करा. एवढंच करा. याने ऐकलं, हे निघून गेलं. एक दिवस आईला सुद्धा त्यांनी मारलं आणि ती कंटाळून कोरड्या हेरीत उडी टाकून ती मिली. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. हा घरात राहिला आणि ह्याने 5 महिला वेश्या आणल्या घरी आणि त्यांच्यासाठी चोरी डकायती सगळं कार्यक्रम करायला लागला. एक वेळेस राजाचं धन खूप लुटून आणलं. राजाचं धन आणलं खूप. वेश्यांना वाटलं हे धन चोरून आणतो, राजाला कदाचित माहिती पडेल, पत्ता लागला, नंतर राजा धन घेऊन जाईल आणि ह्यालाही जेलमध्ये टाकेल. त्याच्या ऐवजी आपण काय करू, आपणच ह्याला मारून टाकू. बघा, ज्यांच्यासाठी तुम्ही चांगलं आपण एखाद्याचं करतो ना, पण काय काय लोक ते उपकाराची जाणीव ठेवी. यांच्यासाठी धन आणलं ते त्याला मारायला तयार झालं. आणि संसारात असंच आहे, आपण ज्याच्यासाठी राबतो तीच आपली पुण्यतिथी घालीत असते. दुसरं कोण घाली, दुसऱ्याला काय घेणं दिलं. रात्री त्याला मारलं, त्याला गाळ्याला फास लावला, झोपेत वडायला लागले पण ते मरे ना म्हणून तोंडामध्ये जळतं लाकूड घालून त्याला मारून टाकलं. खड्डा खाणला 10 फूट खाली जमिनीत पुरून टाकलं, वरून लिपून घेतलं, शेणाने सारून घेतलं.
लोक विचारायचे धुंदुकरी पंडित कुठे गेले? म्हणले आता धनाच्या संग्रहासाठी दूर गेलेले. कधी येणार आहेत म्हणले सांगता येत नाही. आणि हे सुद्धा निघून गेले. गोकर्ण तीर्थयात्रा करीत करीत माघारी आला. हे पळवावं लागायला लागली कथा, त्यामुळं रंग उडून जाणार. कारण फास्ट सांगायची मला सवय नाही, पण सहल नाही सांगितली तर ते लांबती. मग तो गोकर्ण आला आणि ह्या टायमाला रात्री आपल्या घरात गेला. आता घरी कोणी नव्हतं. धुंदुकारी महाराज बी इज डाय. हिज लेफ्ट बॉडी. धुंदुकारी महाराज गेले आणि आई वडीलही गेले. एकटाच घरात आपल्या जुन्या घरात जाऊन झोपला. पण रात्री त्याला भयंकर आवाज ऐकू यायला लागले. कधी हसायचं, कधी रडायचं, कधी म्हैस व्हायचं, कधी रेडा व्हायचं, कधी शिळी व्हायचं, कधी करडू व्हायचं, कधी इंद्र व्हायचं, कधी चंद्र व्हायचं, कधी लहान व्हायचं, कधी मोठं व्हायचं. पण तो घाबरला नाही. तो भक्त होता. त्याने काय केलं, ते रडायला लागल्यानंतर त्याला बोलता येत नव्हतं. पापामुळे बोलता येईना म्हणून कमंडलूतून पाणी त्याच्या अंगावर आंबीमंत्रित करून गंगाजल फेकल्यानंतर तो बोलू लागला. म्हणले मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी. अरे तुझा मृत्यूचा समाचार म्हणे मला कळला होता आणि मी तुझ्या गयामध्ये श्राद्ध केलं आणि ज्या ज्या तीर्थात गेलो तिथेही श्राद्ध केलं. म्हणला गयाला काय, कुठं 1000 श्राद्ध जरी गयाला जाऊन केले तरी माझं एवढं पाप आहे की मी मुक्त होणार नाही. दुसरा उपाय कर. म्हणले तू तुझ्या स्थानावर जिथं राहतो तिथं राहा, मी त्याचा उपाय करतो मुक्तीचा. सगळ्या गावातले ब्राह्मण बोलून घेतले. पंडित लोक म्हणले काय करायला पाहिजे? पंडित म्हणले त्याची मुक्ती होणार नाही, काही उपाय नाही. कारण कसं आहे, गयाला श्राद्ध केल्यावर मुक्ती होत असते, पण गयाला श्राद्ध तुम्ही केलंय ऑलरेडी पण ते मुक्त झाला नाही त्याचा अर्थ आता होऊ शकत नाही. दुसरा काहीतरी बघा तुमचे उपाय. मग हे सूर्याचा भक्त होता. गोकर्ण हा सूर्याचा भक्त होता. सूर्याच्या गतीचा अवरोध केला आणि साधन भजन करून सूर्याने सांगितलं भागवताची कथा कर. ज्यांना कुणाला वाटतं की आपल्या वडिलाबद्दल किंवा कुणा ऍक्सिडेंटली मृत्यू झाला, हा योग्य विधीने जर कथा केली तर त्या माणसाला लाभ होतो. 100% लाभ होतो. भागवताची कथेचं आयोजन केलं, मंडप वगैरे लावला, वैष्णव साधू संत ब्राह्मण समाजांना सगळ्यांना आणि गावातल्या बाहेरच्या सगळ्यांना जाहिरात दिली आणि एक कथेला यायला निमंत्रित केलं. आणि तिथे हे धुंदुकारी आलं तिथे. पण शरीर वायुरूप होतं त्याच्यामुळे त्याला बसता येईना, स्थिर राहता येईना, म्हणून एका बांबूच्या लाकडामध्ये शिरला. 7 गाठीचं बांबूचं लाकूड होतं. प्रत्येक दिवशी कथा संपल्यानंतर 1 गाठ फुटायची. 7 दिवसात 7 गाठी, सप्तग्रंथी भेद झाला. आणि हा धुंदुकारी चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाला. त्याला न्यायालय विमान आलं. गोकर्णाने प्रश्न विचारला, महाराज हे तर चांगले ब्राह्मण, वैष्णव, भगवत भक्त, पंडित, सभ्य माणसं, स्त्री पुरुष इथं ऐकायला अनेक हजारो श्रोते, त्यांना इमान नाही आणलं आणि ह्या भूताला इमान आणलं. म्हणले श्रवण भेदात फलभेद. श्रवण भेदात फलभेद समजलं का? श्रवणाचा फरक झाल्यामुळं फळामध्ये फरक झाला. म्हणले कसं काय? म्हणले हा धुंदुकारीनं इथंच राहायचा, त्या बांबूच्या लाकडात, बासकी लकडी मेर येतात, बांबूच्या लाकडात राहायचा आणि कथा मन लावून ऐकायचा. मन लावून कथा ऐकायचा, एकाग्र चित्ताने कथा ऐकायचा
आणि दुसरी गोष्ट कथा संपल्यानंतर त्या ऐकलेल्या गोष्टीचं मनन करायचं, चिंतन करायचं. आणि ह्या बाकीच्या श्रोत्यांनी काय केलं म्हणले, ह्यांनी काय केलं, कथा उठल्याबरोबर तिथं झटकून दिली. एक तर मन लावून ऐकलंच नाही, सगळं घराकडे लक्ष होतं, शेतात लक्ष होतं, कुणाचं गाईच्या गोट्याकडे लक्ष होतं, कुणाचं ऑफिसमध्ये लक्ष होतं, सगळं लक्ष त्यांचं दुसरीकडे होतं. एक तर नीट ऐकली नाही, एकांत जोकिंग वगैरे बरी वाटली तेवढीच ऐकली, भगवत कथा काही नीट ऐकली नाही. आणि पुन्हा मंडपातून उठताना ताबडतोब तिथं झटकून दिलं. मंडपाच्या बाहेर गेल्याबरोबर नुसतं म्हणायचं कथा खूप चांगली झाली, हो लईच कथा चांगली सांगतात. आणि काय ऐकलं म्हणल्यावर विचारलं, म्हणायचे नाही इतकं चांगलं सांगतात ना, सगळं डोक्यावरून गेलं. म्हणजे ह्यांनी म्हणलं नाही ऐकलं, तिथं मंडपाच्या बाहेर गेले ते विसरले अर्ध्याच्या पुढं कथा. तसं म्हणले, ह्यांनी मनन केलं. आणि दुसरी गोष्ट, 7 दिवस पाणी पेलं नाही, अन्न खाल्लं नाही, निर्जल ऐकली, उपवास करून ऐकली. आणि त्याच्यामुळं त्याचं श्रवण चांगलं होतं, म्हणून त्याला इमान आलं. आणि तुम्हाला जर इमान यावा असं वाटत असलं तर काय करा, पुन्हा तुम्ही एकदा